हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदी आणि मराठीमध्ये मीनिंग्स. आणि जे पण सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्यामध्ये वर्डला यूज करण्यात आलेलं आहे. ओके, सो आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला कळेल की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे. सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे आर्सन. ARSON, आर्सन. आर्सनचं मिनिंग होतं द क्रिमिनल ऍक्ट ऑफ डेलिबरेटली सेटिंग फायर टू प्रॉपर्टी. म्हणजेच काय तर एक असा गुन्हा, म्हणजेच कोणाच्या मालमत्तेला, प्रॉपर्टीला काय करणे, जाळपोळ करणे त्याची. ओके, आग लावणे, त्याला काय म्हटलं जातं, आर्सन असं म्हटलं जातं. द क्रिमिनल ऍक्ट. क्रिमिनल ऍक्ट म्हणजे काय तर गुन्हा करणे, कोणाच्याही मालमत्तेला आग लावण्याचा, त्याला म्हटलं जातं आर्सन. हिंदीमध्ये काय होतं त्याचं मिनिंग आर्सनचं, तर आगजनी. ओके, हिंदीमध्ये मिनिंग होतं आगजनी. आणि मराठीमध्ये होतं जाळपोळ करणे. मराठीमध्ये म्हटलं जातं आर्सनला जाळपोळ किंवा मालमत्तेला आग लावण्याचा गुन्हा. ओके, आर्सनचं मिनिंग काय आहे मग, द क्रिमिनल ऍक्ट ऑफ डेलिबरेटली सेटिंग फायर टू प्रॉपर्टी. हिंदीमध्ये मिनिंग होतं आगजनी आणि मराठीमध्ये मिनिंग होतं आर्सनचा जाळपोळ करणे, मालमत्तेला आग लावण्याचा गुन्हा करणे. सिनोनिम्स आहेत इन्सेंडियरिझम, पायरोमॅनिया आणि फायर बॉम्बिंग. ओके, काय आहेत सिनोनिम्स आर्सनचे, इन्सेंडियरिझम, पायरोमॅनिया आणि फायर बॉम्बिंग. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिस्युएड. DISSUADE, डिस्युएड. कसं प्रोनाऊन्स करायचं आहे याला, डिस्युएड. ओके, डिस्युएड असं म्हणून याला प्रोनाऊन्स करायचं आहे. सो डिस्युएडचं मिनिंग काय आहे, परस्युएड समवन नॉट टू टेक पर्टिक्युलर कोर्स ऑफ ऍक्शन. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं डिस्युएडचं, विरोध करणं. मराठीमध्ये काय होतं, विरोध करणे. ओके, विरोध करणे किंवा एखादी गोष्ट एखाद्याला करण्यापासून रोखणे, त्याला काय म्हटलं जातं, डिस्युएड असं म्हटलं जातं. सो डिस्युएडचं मिनिंग आहे परस्युएड समवन नॉट टू टेक अ पर्टिक्युलर कोर्स ऑफ ऍक्शन. हिंदीमध्ये मिनिंग होतं विरोध करणं. मराठीमध्ये काय होतं, विरोध करणे किंवा एखादी गोष्ट करण्यापासून रोखणे. ओके, सो डिस्युएडचे हिंदीमध्ये मिनिंग होतं विरोध करणं, मराठीमध्ये होतं विरोध करणे आणि एखादी गोष्ट करण्यापासून रोखणे. सिनोनिम्स आहेत डिस्करेज, डिटर आणि प्रिव्हेंट. आणि अँटोनिम्स आहेत एनकरेज आणि परस्युएड. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स डिस्युएडचे. सिनोनिम्स आहेत डिस्करेज, डिटर आणि प्रिव्हेंट, आणि अँटोनिम्स आहेत एनकरेज आणि परस्युएड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्ट्रॅटिफिकेशन. STRATIFICATION, स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशनचं मिनिंग होतं द अरेंजमेंट ऑर क्लासिफिकेशन ऑफ समथिंग इनटू डिफरंट ग्रुप्स. म्हणजेच काय करणे, त्यांचे वर्गीकरण करणे. ओके, कशाने, क्लासिफिकेशन करणे, अरेंजमेंट करणे इनटू डिफरंट ग्रुप्समध्ये. म्हणजेच काय करणे तर एकतर थर लावणे किंवा स्तरीकरण करणे किंवा वर्गीकरण करणे, असं आपण त्याला म्हणू शकतो स्ट्रॅटिफिकेशनला मराठीमध्ये. हिंदीमध्ये काय मिनिंग आहे स्ट्रॅटिफिकेशनचं, श्रेणी विभाजन. आणि मराठीमध्ये काय होतं, श्रेणीबद्धता किंवा वर्गीकरण करणे. स्ट्रॅटिफिकेशनचं मराठीमध्ये मिनिंग होतं थर लावणे, स्तरीकरण, वर्गीकरण आणि श्रेणीबद्धता. ओके, स्ट्रॅटिफिकेशनचं मिनिंग आहे द अरेंजमेंट ऑर क्लासिफिकेशन ऑफ समथिंग इनटू डिफरंट ग्रुप्स. म्हणजेच काय करणे, त्यांची अरेंजमेंट करणे किंवा क्लासिफाय करणे त्यांना वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, त्याला म्हटलं जातं स्ट्रॅटिफिकेशन. हिंदीमध्ये मिनिंग होतं श्रेणी विभाजन, मराठीमध्ये मिनिंग होतं स्ट्रॅटिफिकेशनचं श्रेणीबद्धता, वर्गीकरण, स्तरीकरण आणि थर लावणे. सिनोनिम्स आहेत कॅटेगरायझेशन, कॅटेगरायझिंग आणि क्लासिफाईंग. ओके, हे आहेत सिनोनिम्स कशाचे, स्ट्रॅटिफिकेशनचे.
कॅटेगरायझेशन, कॅटेगरायझिंग आणि क्लासिफाईंग. नेक्स्ट वर्ड आहे ॲग्नॉस्टिक. ॲग्नॉस्टिकचं मिनिंग होतं अ पर्सन हू बिलीव्स दॅट nothing is known or can be known of the existence of nature, of God, or of anything beyond material phenomena. A person who claims neither faith nor disbelief in God. म्हणजे असा व्यक्ती जो काय आहे की ईश्वरावर काय करतो, ईश्वर अस्तित्वात आहे किंवा नाही याचं जे ज्ञान सांगू शकत नाही. ओके, म्हणजेच काय करू शकतो, आपल्याला म्हणजे माहिती नाही आहे, त्याचं ज्ञान नाही आहे काही, त्याला काय म्हटलं जातं, तो व्यक्ती काय म्हणतो की तो ॲग्नॉस्टिक आहे. ओके, काय आहे, अ पर्सन हू क्लेम्स, जो पर्सन क्लेम करत नाही की एकतर गॉड एक्झिस्टन्स मध्ये आहे किंवा नाही आहे. म्हणजेच आपण हे नाही करू शकत की देव आहे किंवा नाही आहे, असा व्यक्ती जो समजतो त्याला काय म्हटलं जातं, ॲग्नॉस्टिक असं म्हटलं जातं त्या व्यक्तीला. ओके, सो हिंदीमध्ये ॲग्नॉस्टिकला काय म्हटलं जातं, अज्ञेयवाद का. मराठीमध्ये काय होतं मिनिंग ॲग्नॉस्टिकचं, अज्ञेयवादी किंवा संशयात्मा किंवा असा व्यक्ती जो ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपणाला होणे शक्य नाही असे मानणारी व्यक्ती. ओके, काय आहे ॲग्नॉस्टिकचं मिनिंग, अ पर्सन हू बिलीव्स दॅट नथिंग इज नोन ऑर कॅन बी नोन ऑफ द existence or nature of God or of anything beyond material phenomena. A person who claims neither faith nor disbelief in God. म्हणजेच इथे त्याचा फेथ पण नाही आहे गॉडवर आणि त्याचा डिसबिलीफ पण नाही आहे. ओके, त्याला काय म्हटलं जातं, त्या व्यक्तीला म्हटलं जातं ॲग्नॉस्टिक. म्हणजेच तो काय आहे, अज्ञेयवादी आहे, संशयात्मा आहे किंवा ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला होणे शक्य नाही असा मानणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं ॲग्नॉस्टिक. सिनोनिम्स आहेत स्केप्टिक, डाउटर आणि क्वेश्चनर, आणि अँटोनिम्स आहेत बिलीव्हर, रिलिजियस आणि डिवोट. ओके, काय आहेत सिनोनिम्स ॲग्नॉस्टिकचे, स्केप्टिक, डाउटर आणि क्वेश्चनर, आणि अँटोनिम्स आहेत बिलीव्हर, रिलिजियस आणि डिवोट. नेक्स्ट वर्ड आहे टी टोटलर. टी टोटलरचं मिनिंग होतं अ पर्सन हू ॲब्स्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ब्युरेजेस. म्हणजेच काय की हिंदीमध्ये होतं शराब न पिणेवाला, म्हणजेच जो मद्यपान करत नाही, जो दारू किंवा जे पण काही असे जे मादक पदार्थ आहे त्यांच्यापासून जो दूर राहतो त्याला काय म्हटलं जातं, टी टोटलर असं म्हटलं जातं. सो टी टोटलरचं मिनिंग काय आहे, पर्सन हू ॲब्स्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक बिवरेजेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं टी टोटलरचं शराब न पिणेवाला. मराठीमध्ये मिनिंग होतं दारू अथवा मादक पेय न पिणारी व्यक्ती. ओके, किंवा जे अशी व्यक्ती जी दारू किंवा मद्यपान करत नाही त्याला म्हटलं जातं टी टोटलर. सिनोनिम्स आहेत नॉन ड्रिंकर, ॲब्स्टेनर आणि टी टोटलिस्ट, आणि अँटोनिम्स आहेत बिवर, इनइब्रिएट आणि अल्कोहोलिक. ओके, सिनोनिम्स काय आहेत टी टोटलरचे, नॉन ड्रिंकर, ॲब्स्टेनर आणि टी टोटलिस्ट, आणि अँटोनिम्स आहेत बिवर, इनइब्रिएट आणि अल्कोहोलिक. नेक्स्ट बघूया वर्ड. ओके, नेक्स्ट वर्ड आहे स्क्रॉल्ड, SCRAWLED, स्क्रॉल्ड. स्क्रॉल्डचं मिनिंग होतं राईट समथिंग इन अ हरीड केअरलेस वे. म्हणजेच काय करणे, तर घसीटकर लिहिणं. हिंदीमध्ये मिनिंग होतं स्क्रॉल्डचं घसीटकर लिहिणं. जसं आपण म्हणतो की कोणी कोणी खूप गचाळ लिहिलेलं आहे, गिचडमिचड लिहिलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं, स्क्रॉल्ड असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यांनी काय अस्ताव्यस्त लिहिलेलं आहे, कुठचंही कुठे लिहिलेलं आहे त्याला म्हटलं जातं स्क्रॉल्ड. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं मग स्क्रॉल्डचं, गिचमिड लिहिणे आणि अस्ताव्यस्त अक्षर. ओके, सो स्क्रॉल्डचं मिनिंग आहे राईट समथिंग इन अ हरीड ऑर केअरलेस वे. हिंदीमध्ये मिनिंग होतं घसीटकर लिहिणं, मराठीमध्ये मिनिंग होतं गिचमिड लिहिणे किंवा अस्ताव्यस्त अक्षर.
सिनोनिम्स आहेत स्क्रिबल, राईट हरिडली आणि राईट अनटाइडली. ओके, म्हणजे कसं पण लिहिणे, ज्याची हँडरायटिंग कोणाला समजत नाही असं लिहिणे, त्याला काय म्हटलं जातं, स्क्रॉल्ड असं म्हटलं जातं. सिनोनिम्स आहेत स्क्रिबल, राईट हरिडली आणि राईट अनटाइडली. नेक्स्ट वर्ड आहे इम्पेडेड, IMPEDED, इम्पेडेड. इम्पेडेडचं मिनिंग काय आहे, तर डिले ऑर प्रिव्हेंट समवन ऑर समथिंग बाय ऑब्स्ट्रक्टिंग देम आणि हिंडर. म्हणजेच काय करणे, एखाद्याला किंवा कशालाही काय करणे, डिले करणे, म्हणजेच त्याच्यामध्ये अडथळा आणणे, त्याला काय म्हटलं जातं, इम्पेडेड असं म्हटलं जातं. किंवा काही पण किंवा कोणाच्या पण प्रगतीमध्ये बाधा निर्माण करणे, त्याला सुद्धा म्हटलं जातं इम्पेडेड. सो हिंदीमध्ये मिनिंग काय आहे इम्पेडेडचं, बाधा पोहोचाना. मिनिंग काय आहे, डिले ऑर प्रिव्हेंट समवन ऑर समथिंग, एखाद्याला किंवा कशालाही काय करणे, ऑब्स्ट्रक्ट करणे त्यांना, म्हणजेच काय करणे, तर त्यांच्यामध्ये अडथळा आणणे, बाधा आणणे, त्याला म्हटलं जातं इम्पेडेड. हिंदीमध्ये मिनिंग होतं बाधा पोहोचाना, मराठीमध्ये मिनिंग होतं इम्पेडेडचं अडथळा आणणे आणि बाधा निर्माण करणे. ओके, सो सिनोनिम्स आहेत इम्पेडेडचे हिंडर, ऑब्स्ट्रक्ट आणि हॅम्पर, आणि अँटोनिम्स आहेत एडेड, असिस्टेड आणि हेल्प्ड. ओके, सिनोनिम्स आहेत इम्पेडेडचे हिंडर, ऑब्स्ट्रक्ट आणि हॅम्पर, आणि अँटोनिम्स आहेत एडेड, असिस्टेड आणि हेल्प्ड. नेक्स्ट वर्ड आहे इनग्रेस. इनग्रेसचं मिनिंग होतं द ऍक्शन ऑफ फॅक्ट ऑफ गोइंग इन ऑर एंटरिंग, म्हणजेच काय करणे, तर प्रवेश करणे. ऍक्शन आहे किंवा फॅक्ट आहे, गोइंग इन आणि प्रवेश करणे. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं, इनग्रेस असं म्हटलं जातं. एंटरिंग म्हणजे एंटर करण्याला सुद्धा प्रवेश असंच म्हटलं जातं. सो इनग्रेसचं मिनिंग काय आहे हिंदीमध्ये, प्रवेश. मराठीमध्ये सुद्धा आपण त्याला प्रवेशच म्हणू. सो इनग्रेसचं मिनिंग आहे अंत प्रवेश, आणि प्रवेश सुद्धा म्हटलं जातं हिंदी आणि मराठीमध्ये. इनग्रेसचं मिनिंग काय आहे मग, द ऍक्शन ऑर फॅक्ट ऑफ गोइंग इन ऑर एंटरिंग. हिंदीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण प्रवेश असं म्हटलं जातं आणि अंतप्रवेश असं म्हटलं जातं. सिनोनिम्स आहेत एंट्री, एंट्रन्स आणि ऍक्सेस, आणि अँटोनिम्स आहेत डिस्चार्ज आणि डिसमिसल. ओके, इनग्रेसचे सिनोनिम्स आहेत एंट्री, एंट्रन्स आणि ऍक्सेस, आणि अँटोनिम्स आहेत डिस्चार्ज आणि डिसमिसल. नेक्स्ट वर्ड आहे फ्लाउटेड. फ्लाउटेडचं मिनिंग होतं ओपनली डिसरिगार्ड अ रूल, लॉ ऑर कन्व्हेन्शन. म्हणजेच काय, तर रूल आहे किंवा लॉ आहे, त्याला काय करणे, ओपनली त्याचा अपमान करणे किंवा ओपनली त्याचं उल्लंघन करणे, त्याला म्हटलं जातं फ्लाउटेड. ओके, फ्लाउटेडचं मिनिंग काय आहे मग हिंदीमध्ये, उल्लंघन. मराठीमध्ये काय आहे, उल्लंघन करणे किंवा उघडपणे त्याचा अपमान करणे, त्याला म्हटलं जातं फ्लाउटेड. मीनिंग आहे ओपनली डिसरिगार्ड अ रूल, लॉ ऑर कन्व्हेन्शन. हिंदीमध्ये मिनिंग होतं उल्लंघन, मराठीमध्ये मिनिंग होतं फ्लाउटेडचं उल्लंघन करणे किंवा उघडपणे अपमान करणे. सिनोनिम्स आहेत फ्लाउटेडचे डिफाय, रिफ्यूज टू ओबे आणि डिसडेन, आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्टेड आणि अप्रूव्ड. ओके, सिनोनिम्स आहेत फ्लाउटेडचे डिफाय, रिफ्यूज टू ओबे आणि डिसडेन, आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्टेड आणि अप्रूव्ड. नेक्स्ट आणि लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे सबटलिटी. ओके, SUBLETY, सबटलिटी. सबटलिटीचं मिनिंग काय आहे, द क्वालिटी ऑर स्टेट ऑफ बीइंग सबटल. ओके, काय आहे सबटलचं मिनिंग, द क्वालिटी ऑर स्टेट ऑफ बीइंग सबटल. तर याचं मिनिंग होतं सूक्ष्मता, आणि मराठीमध्ये काय होतं, सौम्यता. ओके, द क्वालिटी ऑर स्टेट ऑफ बीइंग सबटल म्हणजेच काय, तर सबटलिटी याचं मिनिंग होतं सूक्ष्मता. मराठीमध्ये सुद्धा सूक्ष्मता असं म्हटलं जातं आणि म्हटलं जातं सौम्यता. सिनोनिम्स आहेत डेलिकेसी, डेलिकेटनेस आणि सबटलनेस. ओके, काय आहे सबटलिटीचं सिनोनिम्स, डेलिकेसी, डेलिकेटनेस आणि सबटलनेस. सो एकदा नोट डाऊन करून घ्या, परत एकदा वाचून घ्या, जे आधीचे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करत चला जा दररोज. आणि याची जी PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, ती तुम्ही तिथं डाउनलोड करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.